आता हे काय? नाही उमा, मला माहितीये की ईशाच्या लग्नाच्या बाबतीतले माझे काही निर्णय मान्य नाहीये तुला, पण तरी सुद्धा तू मला साथ देतेस. थँक्यू सो मच उमा. अलका, मला जुनं काही नकोय. मी आता या सगळ्याकडे नव्याने पाहायचं ठरवलंय. अगं काय चाललंय अलका? हा, केव्हाच मला बाहेर उभा करून तुमचं काय खुसूर पुसूर चाललंय मगापासून? हो, आणि मी आपला माझ्या बायकोला शोधतोय. अरे सकाळपासून अन्नाचा कण नाहीये पोटामध्ये. नाही तर काय? तुम्ही ह्याच्याकरता माझ्याशी लग्न केलं? मग एखादी डबेवाली बघायची होती. चुकलंच जरा सर. हा, बरं अलका, आता तरी निघू का मी? हो निघा तुम्ही, आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाही म्हणजे? कुठे निघालास? कुठे तू सकाळी सकाळी? काय नाही रे दादा, ओमच्या घरी निघालोय. म्हणजे लग्नाची तारीख पक्की करून टाकू ना. बरं, म्हणजे काम करायला मोकळे आपण. काय आहे, हॉलची नंतर भानगड नको व्हायला. कारण काय आहे, दुसरा हॉल बुक करायचा म्हणजे तिथलं जेवण बरं नसतं. अरे एक नाही 10 भानगडी आहेत, तुला तर माहितीच आहे. करेक्ट आहे, पण मग आता वाट कोणाची बघतोयस? पळ ना लवकर. पळायची माझी लाख तयारी आहे रे. मग अलका सोडायला तयार नाही, त्याचं काय? अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? जाताना पेढे घेऊन जा मात्र, नक्की आठवणीने. हो ग बाई, कळलं. दादा हे म्हणजे असं चाललंय ना, शाळेला सोडायला जाताना आया जशा मुलांना सूचना करत असतात ना, तसं चाललंय हिचं. म्हणजे खिडकीतून हात बाहेरच काढू नको, डोक्यावर टोपीच घाल, शहाण्या मुलासारखा वाग, असं चाललंय. आणि अलका, ते बंटी आणि पिंकीचं तंत्र तू सांभाळ बरं का. आता काय? अगं पुण्याला माझ्या बरोबर यायचं म्हणून हटूनच बसले. मी येणार पुण्याला, मी येणार. मला ते समीर दादाला भेटायचंय रे, प्लीज. देवा, ते समीर दादाचं खूळ जे काय डोक्यात बसले ना यांच्या. हा जर का जाणार असेल तर मी पण जाणार. अगो बाई, आणि मग शाळेत कोण जाणार? मग हेमंत काकाला पण सांग ना की कुठल्या तरी सुट्टीच्या दिवशी जायला. मी नाही सोडणार बाबा काकाला. ये काय वात्रटपणा चाललाय तुम्हा पोरांचा? हा, शाळेला दांडी बिंडी अजिबात चालणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. तुम्ही सगळी मोठी लोक अशीच वागता. शे. बरं, तुम्ही शाळेला जाणार नाही? नाही. खरंच जाणार नाही? नाही. बरं ठीक आहे, मी पण जात नाही. जा. ए पोरानो, असा वेडेपणा नाही करायचा. हा, ते रिक्षावाले काका बाहेर आले असतील, जा पळा. आपण असं करूया, आपण संडेला ओमदादाच्या घरी जाऊया, चालेल? चल ग पिंकी, ही सगळी मोठी माणसं नेहमी अशीच वागतात, एकदम बोर. पण तू काही काळजी करू नका, आपण मोठं झालं ना की आपण कुणाचंच ऐकायचं नाही. मी नाही तुला पुण्याला माझ्या बाईक करून बस. तुम्ही निघा आता. अगं हो, निघतो. बाय 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 बाय. बर, आता तरी काय मिळणार आहे का मला खायला? हो, आलेच मी. हा या. बाबा हे हो, सगळं होईल व्यवस्थित ना? सगळं मस्त होईल. अगदी तू काळजी करू नको. तू आहेस ना. आता मला खरंच ना असं बळ आलंय माहितीये का. असं वाटत होतं की काय मी करू, काय मी करू. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे देव. अहो, हा, जायच्या आधी त्यांना फोन करा. हो ग, करतो करतो. हा, नाही का? बरं झालं तुला आठवलं. मग तेच म्हटलं. ही अलका म्हणजे ना, भाऊ भाऊ फोन वाजतोय तुमचा. ओ भाऊ फोन वाजतोय तुमचा. झोप यांची. ओ भाऊ फोन वाजतोय तुमचा. फोन फोन कोण आहे रे? मी हेमंत बोलतोय. कोण हेमंत? हेमंत कोण? ईशाचे वडील. हो, ईशाचे वडील. उठा. कोण ईशा? कोण ईशा? म्हणजे आपल्या ओम्याची होणारी बायको. आपला हॅलो हेमंतराव, कसं काय चाललंय? अरे वा, नमस्कार. काय झालं? काल रात्री 5 वाजेपर्यंत संशोधन चाललं होतं ना, उंदीरच मिळाला ना. नाही म्हणजे मी पुण्याला यायला निघालो होतो. कशाला?
पुण्याला का? या ना पुण्याला. काय काय विशेष काम काढलं तुम्ही? अहो मी तुमच्याकडेच यायला निघालोय. आमच्याकडे कशाला? हो अहो आपण बसायचं ना, म्हणजे सगळं ठरवायला. येडबीड लागलं का त्याला? हे मेला सगळं बसायचं म्हणतो का? रात्रीच्या अजून उतरलेलं नाहीये. काय म्हणताय हे मंत्र? अहो सकाळी कुठं बसणार? कालचीच उतरलेली नाही अजून. अहो काय बोलताय का? म्हणजे मला काही कळत नाहीये. असं करा, तुम्ही संध्याकाळी या. संध्याकाळच्याला बसू आपण. काय घेतो तुम्ही? मी पाणी घेतो. अहो कशात घेता विचारलं नाही, काय घेता ते विचारलं. पिवळं का तांबडं? तुम्हाला खरं सांगू, आपल्याकडे एकदम विलायती कडक माल आलेला आहे. एक थेंब असा घशाखाली उतरला ना का एकदम अमृत प्यायल्याचा भास होतो. काय बोलताय तुम्ही? बोल तू बोल ते आईला. मी चांगलं दडपून सांगतो, मला शांतपणे शिकवते. मग काय ना हे रंजे आपलं मध्ये काहीतरी तोंड घालते. नाही म्हणजे आपल्याला म्हणजे मी काय म्हणतो, मी लग्नाची तारीख ठरवायला यायचं म्हणतोय. कुणाच्या? अरे हो बरोबर आहे, करेक्ट आहे. अगदी आपलं ठरल्याप्रमाणे तुम्ही करता, मला तुमचा अभिमान आहे. आणि काय बोलायला पुढे काय चालेल, तुम्ही या संध्याकाळच्याला. आपण ठरवून टाकू ना तारीख. बर ठीक. काय तारीख ठरवायची म्हणजे जरा प्रॉपर स्थितीत पाहिजे ना. मग कधी येत आहे तुम्ही? हा काय निघालोच आहे मी, म्हणजे तासाभरात पोहोचेनच मी. निघाले? या मग या. आम्ही तयारी करून ठेवतो. चल या. बर ओमचे बाबा म्हणजे वल्लीच दिसत आहेत. सगळ्या गोष्टी लाईटली घेत आहेत. शिकण्यासारखा आहे गुण. धने आगे ब्रिंग मी वन लिंबू पाणी. काय झालं? लिंबू पाणी प्लीज. आणि आपली हेमंत येतोय. हेमंत कोण? हेमंतराव येत. ईशाचे वडील येत आहेत. तुम्ही सगळेजण नटून थटून तयार राहा. आता येतीलच ते. अँड ब्रिंग मी वन ग्लास ऑफ लिंबू पाणी प्लीज. पण हे कधी ठरलं? ते कसं? फोन आला होता त्यांचा. आणि चिक्कू आजींना सांगून हे तांब्या भांड्याची पार्टी आधी बंद करणार आहे मी तुमची. याला मारली पाहिजे. सारखं आपलं काका मला दारू पाहिजे. अक्कल आहे तुला काय? आय विल डू इट. आणि वाय धावपळ. गो अँड ब्रिंग मी ग्लास ऑफ लिंबू पाणी प्लीज. आधी जा आणि आंघोळ करा, मग मी आणून देते लिंबू पाणी. जा पटकन. काय किंमतच राहील नाही मला. अगं सासरा आहे मी तुझा. काय किंमत नाही. ते हेमंतचा फोन आला तर बोलतेस. जातो आंघोळ. इकडं कुठं चाललो? हे घर वेगळं नाही का? त्यांचा पडदा कधी पडतच नाही राव. भाऊ बाहेर कुठं चाललाय? काय गडबड झाली माझी? संपलं मधू सगळं संपलं मधू सगळं. काय झालंय? अगं गाळात गेलं सगळं. काय झालं काय मला सांगतेस का? अगं सगळं भांड फुटणार आहे. आपलं सगळं भांड फुटणार आहे. तू शांत हो आधी. तू मग फक्त रडत बसणारेस का सांगणारेस मला काय झालंय ते? अगं ईशा वहिनीचे बाबा येत आहेत आत्ता. काय? हो. काल दत्ता भाऊंना फोन आला तर यांनी त्या तांब्या भांड्याच्या नादात सांगितलं या म्हणून. आता येत आहेत ते. तांब्या भांड्याचं केलं पाहिजे यार काहीतरी. कुठे दत्ता भाऊ? आंघोळीला गेलेत. मीच पाठवलं त्यांना. हे बरे, म्हणजे पहिले घोळ घालायचे आणि मग आंघोळ करायची. मला हेच सुचलं आता. तू माझ्यासारखी नको ना पोझिशन करू यार. मला एक तर काही सुचत नाहीये. तू त्यात सगळं रिपीट केलंस तर कसं चालेल? कसं मॅनेज करायचंय धना आपण? अगं शोभना मावशी नाहीये 2 दिवस. आपण गुरुजी पण क्लासला गेलेत ग. मोरी पण नाहीये. हा ग, ते पोहे करायला मोरी लागेल ना. ते समीरला सांग ना, त्याला काय काम आहे दुसरी. आणेल तो सगळं. हॅलो, हाय यंग लेडी, ब्युटिफुल लेडीज. व्हॉट इज हॅपनिंग? यांना काय झालंय आज? मला काहीही झालेलं नाही. मी 2 दिवसापूर्वीच आमच्या दोघांसाठी ऑस्ट्रेलियाची तिकीट बुक केली आहेत. तिथे इंग्लिश बोलावं लागतं ना.
आता लग्न झाल्यानंतर हा ओम जाणार हनीमूनला आणि आम्ही तिकडे ऑस्ट्रेलिया. यांचं वेगळंच म्हणणं असतं आयुष्यात काहीतरी. ईशा वहिनीचे बाबा येत आहेत आत्ता. ओ माय गॉड, हाऊ इट कम्स. कामताजोबा प्लीज, ते येणार आहेत त्यांच्या समोर जरा कंट्रोल. हा बिलीव्ह इन मी, आय विल बिहेव प्रॉपरली. आय विल टॉक सेन्स. गॉड इज ग्रेट. आय विल डू ऑल नीडफुल. कामताजोबा, वन रिक्वेस्ट, प्लीज कीप क्वाइट. अगं त्यापेक्षा त्यांना आहे ना शांत बसायला सांग जरा. कोण लोक आहेत ही? अरे बसो ना आपण. हो हो, तुम्ही बसा. नाही नाही, बस बस बसतो बस. या. बरं, ओमचे बाबा कुठे आहेत? त्यांना आधी भेटायचं मला. हो का? येत आहेत, आंघोळीला गेलेत. मी चहा आणते. मलाही थोडस नको आहे असं मी तिला सांगितलंय. नको आहे. घ्या ना, चहा हवाय का? घ्या ना चहा. चहा घ्या ना, 1 कप घ्या, 2 कप घ्या. हवाय चहा हवाय? का हो, चहा घेऊ देत नाहीत का हे लोक तुम्हाला? मी बोलणार नाही. का हो, काय झालं काय? मी माझ्या कर्तव्याचं पालन करतोय. बर. म्हणजे मी काहीही बडबड केली ना तर ती या लोकांना आवडत नाही, म्हणून मी गप्पच बसायचं ठरवलंय. अरे बापरे, भलतेच नाराज दिसतात आजोबा. काय ग मधू, खूप त्रास दिलायस का आजोबांना? अहो, मी त्रास दिलाय त्यांना? तेच त्रास देतात उलट आम्हाला. हेच पाहिजे, तेच पाहिजे. आणि धनाला तर साधारण 50 वेळा चहा करायला लावतात दिवसभरातून. बरं, त्यांचंही बरोबर आहे ग. काय दिवसभर कंटाळा येत असेल ना, म्हणजे आजूबाजूला जरा माणसं असावी असं वाटत असेल त्यांना. मधू, तर ऐक काय म्हणतात ते. तुम्हाला सांगू का, या हल्लीच्या तरुण पिढीला ना म्हाताऱ्या लोकांची काही किंमतच नाहीये. बघायचं का तुम्हाला? काय? आता हे बघा, मधू, तुझे पणजोबा जे आहेत ते कुठल्या गावातले होते, त्यांची जमीन किती होती, ते काय करत होते, नाही सांगता येतंय का तुला? बाबा, तुम्ही आमच्या नावावर काही बाकी ठेवलंय का? जमीन किती, पणजोबा काय? पणजोबा आपले सरपंच होते, एवढं लक्षात ठेव. ओमचे बाबा, मी ईशाचा बाबा. हा, काय तुम्ही लोक सायंटिस्ट ना, हो, म्हणजे विसराळूपणा खूप असतो तुमचा, त्यामुळे पुन्हा एकदा फॉर्मली ओळख करून घेतोय. पायथन काढून मारा आमच्या तोंडात. कसं असतं माहितीये दादा, दिवसभर आपलं सायंटिस्ट काम असतं, त्यामुळं एक तर टेन्शन फार. संध्याकाळी रिलीफ मिळाला की मग दुसऱ्या दिवशी कसं एकदम फ्रेश. देशाची प्रगती खुंट काय ओढते का म्हणा तू माग? काय ग, काय बाबांना काही सुचवायचंय का? अरे आले आले काय हेमंतराव, आले का? नमस्कार 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 नमस्कार. सॉरी, जरा उशीर झाला. ती एक ऍड करून पाठवायची होती, मेल करायची होती, म्हणून थोडा उशीर झाला. ठीक आहे ठीक आहे. पण रणजित भाऊ, तुम्ही त्या चित्रपटाचं काम सोडलं का काय? सोडलं नाही, करणार आहे ना. बर. हो, म्हणजे काय, तो थोडा फायनान्स उभा करायचा ना, तो झाला की मग सिनेमाचं काम सुरू करणार. तोपर्यंत ऍड एजन्सी मध्ये काम करतो. वा 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 वा. बरं, मी काय म्हणतो, आता आपण महत्वाची बोलणी करूया का? हो नाही काय बोलू नका तुम्ही. चहा येईपर्यंत सगळे मुद्दे बंद. नाही, बोला बोला, गंमत केली तुम्ही. सुनबाई, चहा घेऊन या. आला का चहा? आली आली आला. या सुनबाई, या. पाहुण्यांना पहिले. हो. बर. नाही मला नाही, बाबा नको, बाबा नको. शुगर वाढली तिची एकतर. घ्या, पुरी घ्या. हा, काय तुमचं मुद्द्याचं बोला बोला. मी असं म्हणत होतो की आपण तारीख पक्की करून टाकूया का? हा, करून टाकू. बोला, फिक्स करून टाकू. बोला. 1 मिनिट, मला वाटतंय ओमदादा आणि ईशाताईशी एकदा बोलून घेतलं पाहिजे ना आपण. त्यांना काय विचारायचंय? त्यांना आजही लग्नच करायचंय आणि महिन्यानंतर सुद्धा लग्नच करायचंय. मग काय विचारायचं काय त्याच्यात? खरं खरं करेक्ट. म्हणूनच आम्ही तुम्हाला थोडासा त्रास द्यायला आलोय. बघा, आता आपण एकमेकाचे नातेवाईक आहोत. आलं का ध्यानात? लग्न हे केवळ एक निमित्त आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला त्रास देतो, तुमचा वेळ घेतो, अशी भाषा वापरणं बंद करा.
काय जे सांगायचं हक्काने सांगा एकदा. बर बर. तर आम्ही काही तारखा म्हणजे आमच्या गुरुजींना विचारल्या होत्या, तर त्यांनी 15 तारीख पुढच्या महिन्याची फिक्स करायला सांगितले. म्हणजे ती त्यांना जास्त योग्य वाटते, कारण रविवारच आहे आणि तुम्हा लोकांनाही तुमची काही कामं ऍडजस्ट करता येतील, नाही का? करेक्ट, फिक्स करू टाकू आपण. दादा 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 ओमला एकदा विचारायला हवं नाही का? हा तेच. त्यांना काय विचारायचंय? हो हो. तर मग पुढच्या महिन्याची 15 तारीख फिक्स. 15 तारीख ठरेल. हो हो हो. अरे असं कसं चालेल का? आता काय करायला पाहिजे माहिती का? काय? मुलीकडच्या लोकांनी मुलाकडच्या लोकांना पेढे द्यायला पाहिजे, त्याशिवाय फिक्स कसं? अगदी बरोबर आहे बोलतायत बाबा. बाबांना पेढा खायचा होता म्हणून सगळं फायनल करून टाकलंय. हा असं आहे ते. आणा पेढा आणा इकडे. बस बस एक बस एक बस. बाबा पुन्हा टाळ्या. या एवढ्याशावरून तू समस्त स्त्री जातीवर बोलणारस? तू नाही का एका माणसाच्या अनुभवावरून अख्ख्या जगावर रुसून बसलीस? तुला तुझी आई कळलीच नाही असं वाटतं मला. तुला माहिती, मला असं आता वाटायला लागलंय की तुमची सगळ्यांची एक टीम आहे की काय? मी एकटी काय ती बाहेरची आहे. जोपर्यंत अजित तुझ्या आयुष्यात आहे मी लांबच राहणार. क्लिअरली सांगते. तो तिथे मला सांगतोय की मी तुझी निवड करावी. तो माझ्या आयुष्यात नसायला तयार आहे. हो, तो आता त्याग करून परत उपकारच करणार आहे नाही का माझ्यावर? तू हे असंच घेणार, तू हे असंच बोलणार हे मी सांगितलं होतं त्याला. अमर अकबर. अरे ओम दादा कधी आलास? ओम दादा, ओम दादा तुम भी चले गए. अरे गॉड, अरे क्या किया तुमने? अरे जो आदमी सबको प्यार देता है उसी को अरे जिस लड़के को घर में माँ बाप का प्यार नहीं मिला, किसने प्यार दिया? इसने दिया. काय चाललंय तू? सटकलायस का तू? तू काय मला डायरेक्ट? नाही. अरे अरे माझं फक्त पोट बिघडलंय. दिवसभर मला त्याचा त्रास होतोय म्हणून मी गळून गेलोय. जरा झोप लागली मला तर तू. नाही अरे सॉरी. अरे तसं काय माझा हेतू नव्हता. अरे मला रणजित काका काय म्हणाला की अरे तुझे ना इमोशनल सीन चांगले होत नाहीत, तेव्हा तू तुझ्या आयुष्यातली दुःख हुडक. आणि मग मी असं इमॅजिन केलं की काय पोचवायला लगेच? अरे नाही रे. अरे काय विकृत आहेस का तू? अरे तू उद्या दुःख शोधण्यासाठी काही इमॅजिन करशील. उद्या मधू गच्चीवर कपडे वाळत घालत असेल तर काय ती पडली. नाही रे, नाही ओम दादा. अरे असं कसं काय? हा पण परवा जयेश दादा होते एकदा गच्चीवर. बंद. ते तुझे ते रणजित काकाचे ना ऍक्टिंगचे धडे बंद करायचे. त्याच्यापेक्षा मासे पाळते बरं आहे. नाही. अरे सॉरी ओम दादा. अरे मी तुझ्या बाबतीत असं कसं इमॅजिन करेन? मी उलट असं इमॅजिन केलं की तू हॉस्पिटलमध्ये पडलाय स्कॉट वरती आणि मी देवाकडे प्रार्थना करतोय, गॉड ये क्या किया तुमने? किसी को उठाने का था तो अपन को उठाने का था. बस फिल्मी. जा जरा मला पाणी घेऊन ये. संपलंय ते. आणतो, घेऊन येतो. किती आणू? 2 बादल्या. आणतो. हो ओम दादाला चक्कर आले, मी पाणी घेऊन येतो. ओम दादा काय झालं? धना काही झालेलं नाही इतकं. मला काही त्यांनी वाढवून सांगितलं असेल तुला. मला खरंच काय, माझं फक्त पोट बिघडलंय. दिवसभर मला त्याचा त्रास होतोय, पण जरा कॉन्सन्ट्रेशन केलं ना
नक्की वाटेल बरं? त्या भागावर कॉन्सन्ट्रेशन करायला हवं फक्त, की होईल बरं? ओम दादा, उद्यापासून तुमचं बाहेरचं खाणं बंद म्हणजे बंद. अजिबात तुम्ही बाहेरचं खायचं नाही. आणि मला फोन करून सांगायचंच नाही की मी खायला येणार नाहीये म्हणून. मी ऐकणारच नाहीये. आणि मी आता तुम्हाला थोडी खिचडी करते, लोणचं देते. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू धना. हो खरंच मी बाहेर काही खाल्लेलं नाहीये, त्यामुळे माझं पोट बिघडलेलं नाहीये, ते तुला नाही कळणार. आणि मी प्रॉमिस करतो तुला, मी ईशा बरोबर बाहेर काही खाणार नाही. पण मला आता काही नकोय. मला ना आता थोडा आराम करायचा आहे. मी थोडा वेळ आतमध्ये पडतो. तू मला लिंबू सरबत दे फक्त. थँक्यू. अरे ओम दादा पाणी घे ना. ज्यानं सगळ्यांना आनंद दिला त्याच्या नशिबी पाणी पण नाही. अरे गॉड, क्या किया तुमने? आए अरे पाणी, अरे पीने को नहीं ना. ह्याच्यातच लिंबू पिळून सरबत करून देऊ. नाटकी नुसता चलात. तुला तुझी आई कळलीच नाही असं वाटतं मला. तुला माहिती, मला असं आता वाटायला लागलंय की तुमची सगळ्यांची एक टीम आहे की काय. मी एकटी काय ती बाहेरची आहे. जोपर्यंत अजित तुझ्या आयुष्यात आहे मी लांबच राहणार. क्लिअरली सांगते तुला.